एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक राहणारी तरुणी होती. त्या तरुणीचं लग्नाचं वय झालं होतं, म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं. मग त्याच परिसरामधल्या एका जिल्ह्यामधलं पोरगं पाहिलं आणि त्याच्यासोबत या तरुणीची सोयरीक जमवली. साखरपुडा सुद्धा झाला. आता सुरुवातीला विचारलं, पोराला पोरगी पसंत आहे का, पोरीला पोरग पसंत आहे का? तेव्हा दोघ जण सुद्धा एकमेकांना हो म्हणले आणि साखरपुडा सुद्धा झाला. लग्नाची तारीख काढली आणि लवकरच लग्न लावून टाकू असं सुद्धा ठरवलं. मग मुलीकडचे मुलीचं लग्न होत आहेत म्हणून मोठ्या प्रमाणात खुश होते. नवरदेवाकडचे सुद्धा नवरदेवाचं लग्न होत आहे म्हणून मोठ्या प्रमाणात खुश होते. सगळं काही आनंदाचं वातावरण होतं. पण मात्र तो जो नवरदेव आहे त्या नवरदेवाचं दुसऱ्याच एका तरुणीसोबत प्रेम संबंध सुरू होते. त्याला दुसऱ्याच एका पोरीसोबत प्रेम झालं होतं. बघा, इकडे त्याचा साखरपुडा झाला होता, त्याचं लग्न होणार होतं, तरी सुद्धा त्याला त्या तरुणीचा नाद सुटत नव्हता. आता ज्या तरुणीसोबत याचं प्रेम प्रकरण सुरू होतं, तिला सुद्धा माहित होतं की याचा साखरपुडा झालेला आहे, याचं आता लग्न होणार आहे, तरी सुद्धा त्या तरुणीनं त्याचा नाद सोडला नव्हता आणि ती त्याच्यासोबत अशाच पद्धतीनं प्रेम संबंधामध्ये राहिली होती. आणि जेव्हा जेव्हा तिला वेळ भेटेल तेव्हा तेव्हा त्या तरुणाकडे जात होती. तो तरुण सुद्धा तिच्याकडे जात होता आणि एकमेकांसोबत सगळं काही मनमोकळेपणानं करत होते. पण मात्र तो तरुण विसरला होता, त्याचा साखरपुडा झालेला आहे, त्याचं आता काही दिवसामध्येच लग्न होणार आहे, घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. या सगळ्या गोष्टी विसरून तो त्याच्या प्रियसी बरोबर अशाच पद्धतीनं संबंध ठेवत होता. त्याला वाटलं त्याच्या बायकोला या संपूर्ण प्रकरणाची काहीही माहिती समजणार नाही किंवा मिळणार नाही. पण अखेर त्याच्या त्या होणाऱ्या बायकोला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली आणि एक दिवस घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील रेहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, रेहरा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 23 डिसेंबर रोजी घडलेली संपूर्ण घटना आहे. कारण की या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा एका तरुणासोबत साखरपुडा झाला होता. काही दिवसांमध्येच त्यांचं लग्न होणार होतं. पण मात्र ज्या तरुणासोबत साखरपुडा झाला होता त्याचं बाहेर दुसऱ्याच एका तरुणीसोबत लफडं चालू होतं, प्रेम प्रकरण चालू होतं. मग त्याचीच माहिती या होणाऱ्या बायकोला समजली होती, म्हणून ती तिच्या नवऱ्याला आणि त्याच्या प्रेयसीला या संपूर्ण प्रकरणाचा जाब विचारू लागली. पण मात्र तेव्हा त्या होणाऱ्या नवऱ्याला आणि त्या प्रेयसीला या होणाऱ्या बायकोचाच राग आला आणि त्या दोघा जणांनी त्या तरुणीचा काटा काढायचा प्लॅन केला. मग त्या होणाऱ्या नवऱ्याची जी प्रेयसी आहे त्या प्रेयसीनं त्या होणाऱ्या बायकोला 23 डिसेंबर 2025 ला एका ठिकाणी एका परिसरामध्ये घुलून गोड गोड बोलून भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यानंतर त्या ठिकाणी बोलता बोलता वाद झाला. आता या होणाऱ्या बायकोला वाटलं की ती त्या ठिकाणी वाद मिटवेल, तिचा विषय सोडून देईल असं तिला वाटलं. पण मात्र वाद एवढा वाढला की त्या प्रेयसीनं थेट त्या तरुणीवर चाकूनं हल्ला केला, तिचा गळा आवळला. त्यामध्ये तिच्या अजून 2 जणांनी मदत केली आणि त्या होणाऱ्या नवरीला 3 जणांनी मिळून ठार केलं. मग ठार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार आत्महत्या आहे असं दाखवण्याचा प्लॅन केला. स्वतःहून त्यात नवरीच्या घरी सांगितलं, त्या पोराच्या घरी सांगितलं अशा पद्धतीचा प्रकार घडलाय म्हणून. पण पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा केला, तपास केला. तेव्हा त्या प्रेयसीनं आणि त्या होणाऱ्या नवऱ्याने आणि अन्य एका साथीदारांनी अशा 3 मिळूनच त्या नवरीचा जीव घेतला आहे हे संपूर्ण सिद्ध झालं आणि त्या आधारे त्या 3 जणांवर कायदेशीर कारवाई करत त्यांना अटक केली, ताब्यात घेतलं. पण मात्र ती जी होणारी नवरी होती तिचा यामध्ये नेमका काय गुन्हा होता? त्या पोराला जर तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, त्याचं दुसऱ्या प्रेयसी सोबत प्रेम प्रकरण सुरू होतं, तर त्यानं थेट लग्नाला नकार द्यायला पाहिजे होता. धड हिला ना धड तिला अशा पद्धतीचं कृत्य नव्हतं करायला पाहिजे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आता याचं लफडं सुरू इकडं असल्यामुळं त्याला ती सोडता येत नव्हती, ही सोडता येत नव्हती. दोघी जणांनी सुद्धा सोबत राहू वाटत होतं. हिची तिला कळणार नाही, तिची हिला कळणार नाही असं त्याला वाटत होतं. पण मात्र कितीही प्रकरण लपून लपून छपून केलं तर एक ना एक दिवस ती उघड होतं हे आपल्या या घटनेमधून लक्षात येतं.
त्यामुळं सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.